पोरा तिला जसं कामाला लाव ना, सगळे कामं मीच करू. तिला कोणला? अरे ती अवदसा तोची घरात आणली, कोर्टात लग्न लावलं, तो ही बायको. अरे हा, मै बी बायको आहे, हे तर मी विसरलोच होतो. ऐ मम्मी, तिला ना कामाची सवय नाही एवढी, नाजूक ती अजूक. वा 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 वा, म्हणजे त्या नाजूक तिला काम करायची सवय नाही. मी काय उधार घेतले तुमचे कामं? ऐ मॉम, शिकता शिकता शिकन ती कामं. बर, शिकता शिकता शिकन का? जेव्हा ती शिकन ना तेव्हाच मग तुम्हाला गिळायला भेटन, तर उपाशीच मारा. जान हो जान हो, तुम भी नादान हो. वा, तो आवाज किती भारी आहे. तू ना रेल्वे स्टेशनवर गाणे बनवत जाय, लई पैसे कमवशील. ऐ बावळट, मी तुझ्यासाठी गाणे बनून राहिलो, भीक मागायसाठी नाही बनून राहिलो. असं का? आता मला अरे तुरे नको करायला जाऊ, आहो बनायला जाय. जाय रे तिकडं. मी तुला लग्नाच्या आधी नाव घेऊनच बोलायला जाय, आणि आता मी नाव घेऊनच बोलन. श्याम्या श्याम्या श्याम्या. तुला तो आई बापान काही संस्कार देईल नाही का ग? तुला लग्नाच्या आधी नाही समजलं का? बर ते जाऊ दे, एकदम कडक झणझणीत चहा ठेव. अहो, आपल्या घरी बकरीचं दूध येतं, नागिनीचं नाही येत. झणझणीत चहा ठेवायला. तो गोळ्या आटपेले का ग? हा, आटपेल माझ्या गोळ्या. मी ना तुझ्या प्रेमात पागल झाले. मग मी तो प्रेमामध्ये करोडपती नाही बनलो, मी भिकारी झालो. श्याम्या, तुम्हाला पद्धतीने बोलायला बरं का? वा, मला हेच तर पाहायचं होतं. माझी जिंदगी तर पार्थ पिटले, माझ्या डोळ्याने सगळं पाहिलं. देवा आता उचल मला लवकर. आता सासूबाईला कोण सांगन, नरकात जागा फुल व्हायले, यांचा नंबर आता नाही लागणार. काय म्हणली? काही नाही, तुम्ही बॉम्बला म्हणजे बोला. लईच येडी बायको भेटली रे तुला. म्हणूनच पागलाच्या खानदानामध्ये लग्न झालं मावाला. तू तर आमच्या खानदानात दिवस लावायला बसली होय. म्हणजे तुम्ही तर लय मोठा दिवा लावला. हा उजाड तर तुमच्या दिव्याचाच आहे. काय किती उजाड आहे बाबा बाबा बाबा. माझे डोळे दुखू राहिले, माझे डोळे खराब होती, सूर्य सुद्धा पळून जाईन इतका उजाड पडला. पाय कसं चरचर तोंड चालतं तिचं. अरे मॉम, नाजूक किती अजूक. अरे डोक्यावर बसून नाचू राहिली ती, आणि तू म्हणतो नाजूक किती. अय मॉम, वय तर पुळ साईडला तू आता एका चापटीत तिला उठण्यावर आणतो. पाय बापा, तू तिला उठणे आणतो का ती तुला उठणे आणती? का गय जास्त शहाणपणा करू राहिली का? एका चापटीतच खाली पडशील. म्या काय हातामध्ये बांगडे घालायला नाही, अशी वाजीन ना दुसरी लागू पण देणार नाही. मला राग नको आणून देऊ बरं का, नाही तर उचलून आपटीन तुला. अरे तुम्हाला हात लावून पाय, माझ्या भावालाच फोन करून बोलून घेईन, आणि तो हातपाय टंगडेच मोडून टाकीन. अय, कमीत कमी माझ्या घरच्या देखत तर मग इज्जत करायला जाय वय. वाटलं तर मला घराच्या आतमध्ये मारायला जाय, पण मला बाहेर मान ठेवायला जाय. हा ठेवायला जाईन, पण मला शॉपिंगला घेऊन जावं लागेल. हा, शॉपिंग? अगं बाई, मी थुकेल तंबाखू वाळून खाणारा माणूस आहे, आणि तुला कुठे शॉपिंगला नेऊ मी? इतका गरीब आहे का तू? अगं मला फळं फुळं खायचं जर इच्छा झाली ना, तर मी बिमार पडतो. मग आमचे पाहुणे फळं फुळं बिस्कुटचे पुढे घेऊन येते खायला, मग मी ते खातो. अहो तुमची सून पहा ना, लय चबर चबर बोलती, मला पण उलटून बोलती. तिच्या नवऱ्याला तर नाव घेऊनच हाका मारती. पहा ना किती चबर चबर बोल राहिली ती. बरं आहे ना, तोयावर ताबा ठेवायला पाहिजेत होतं कोणी न कोणी. ती तुम्हाला पण टाकल्या म्हणती. तिला म्हणा सगळ्याच्या नादी लाग, पण माय नादी लागू नको. मी लय बेकार माणूस आहे. मग मामाजी काय करू राहिले? पेपर चाटू राहिलो. मग येणाऱ्या निवडणुकीला मोदी बाबा निवडून येईल का? मला काय माहिती. मग पेपरामध्ये नुसते हिरोनीचे फोटो पाहत्या का? जे कामाचं आहे ते तर तुम्ही वाचत नाही. तू ना माझ्यासोबत पद्धतीनं वागत आहे, नाही तर तुम्ही मायावर अन्याय करू राहिले, अत्याचार करू राहिले, मा शोषण करू राहिले. थांबा तुमच्यावर केसच टाकते आणि तुम्हाला जेलमध्येच पाठवते. अय बाई, मी कुठं तोयावर अत्याचारानं अन्याय केला. मी फक्त एक शब्द बोललो तुला, तो श्वासाचं ऐकून. सासूबाई, तुम्ही माझ्या सासऱ्याला माझ्या विरोधात भडकून देऊ राहिल्या. मी नाही दिलं कोणाला तुझ्या विरोधात भडकून, ते हमेशा गरमच राहत्या, म्हणून त्यांच्या डोक्यावरची केस गळून गेले. काय मीटिंग चालू आहे हो मला सोडून? तोंड वाशा, काही मीटिंग फिटिंग नाही चालू. बायको जाय चहा घेऊन या आम्हाला. बर, तो एका शब्दात काम ऐकलं होती ना. मग आपला दरारा तसा आहे. का रे, तुझ्या बायकोला तर बोलायचं काही कामच नाही, उलटून उत्तर देते ती. अहो डॅडी, नाजूक किती अजूक. अरे खुळखुळ्या, ती आम्हाला कायद्याची धमक्या देऊ राहिली, आणि तू म्हणतो ती नाजूक किती. अहो तिच्या बापाने एक फुटकं भांडं नाही दिलं ती आपल्याला, पण पहा ना ती किती चबर चबर बोल राहिली. अहो अहो
अहो यू 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 राव देव माय, तू त्याला नाव घेऊनच बोलव. अय श्याम्या, काय आहे? चहाला पत्ती कमी आहे. मग घे ना आजच्या दिवस कस तर दकून. साखर बी कमी होती, पण मी आता मीठ टाकून घेतलं ना दकून. मग आता पत्तीचं काय करू? मग सोन्या, कशी चालू आहे लव्ह मॅरेजची लाईफ? 1 मिनिट थांब हं. अय बायको, दूध गरम करून घेऊन ये जाय. अरे काय सांगू सोन्या, ही कोणाचंच नाही ऐकू राहिली ना, लई चापरेपणा करू राहिली ना. एक इलाज आहे भाव तिच्यावर. काय? लवकर सांग. श्याम्यापेक्षा जास्त त्रास तर तिचा आहे वाटतं तुम्हाला. उपाय काय ते सांग लवकर. तुम्ही तिच्या बापाला फोन करून बोलून घ्या. तिच्या बापाला लई घाबरते ती. हा, ही चांगली आयडिया आहे. का रे खेकड्या, तोच भरती घातलं ना माझ्या पोराच्या डोक्यात लव्ह मॅरेज करायसाठी? हो, म्या नाही भरती घातलं त्याच्या डोक्यात. त्याचं लय प्रेम होतं तिच्यावर. तुमचं पोरगं जीव द्यायला चाललं तिसाठी. म्या उलट त्याचा जीव वाचवला. कशाला वाचवलं? जाऊन द्यायला पाहिजे होतं. ही अवदाच आमच्या गळ्यात नसती गुतली ना. का हो डॅडी, इतका मोठा गुन्हा केला की म्या लव्ह मॅरेज करून? नाही हो बाळा, तो गुन्हा नाही केला, गुन्हा आम्ही केला तुला पैदा करून. तुम्हाला जर एवढा राग येत असेल माझावाला, तर मी जातो मग. कुठं? घर सोडून? नाही हो, बाहेरून चक्कर मारून येतो ना, तोवर तुमचा राग शांत होईल. गरमा गरम दूध डोस मग तूच. ऐ सासरडे, बरेच काय झक मारायला दूध गरम करायला लावलं मला. असं बोलशील का तू माझ्या मायला? ऐ, तुम्ही बी जास्त शिल्लकचा शहाणपणा नका करू, नाही तर एका चापटीत खाली पडेल तुम्हाला. का ग, तू तर गुंडीन झाली आमच्या घरातली गुंडीन. मी काय म्हणून राहिलो, बोलून काय फायदा आहे की मी केलं? डायरेक्ट भांडणं करा ना, लुचलाच्या करा ना. अरे खेकड्या, तू काय आमच्या घरात भांडणं लावून द्यायला आला का? म्या थोडी भांडणं लावून दिली. मी याच्या आवडलं चालू होतं पिक्चर. तो आहे मोज हुरायला येऊ सगळा तमाशा. हे मस्त आहे तुमचं. करके गया गाव, आगाय शामराव पे नाव. म्हणजे प्रेम तुमच्या पोरानं केलं, लफडं त्यानं केलं, लग्न त्यानं केलं, आणि नाव मायावर घेऊन राहिले का? आधी आपल्या घरात लावरा, नंतर लोकायला बोला. थांब रे, तो आहे वर येतील असे दिवस. मायावर नाही येत असे दिवस आहे. मला अरेंज मॅरेज करणं आहे, हुंडा घे नाही, भांडे घे नाही, कूलर घे नाही, सोफा सेट, टीव्ही सगळंच घे नाही. अरे सोन्या, तू तर म्हणत होता लव्ह मॅरेजचे लई फायदे आहे. फायदे आहे ना बाबा. मग तुला भांडणं पाहायला बाहेर जायचं काम नाही, घरातच भांडणं आहे. बोर झाला का भांडे घासणं, धुणं हे सगळं काम करणं आहे. अजून काय फायदे लागत तुला? आणि तुला अरेंज मॅरेज करणं आहे का? हा, अरेंज मॅरेज केलं ना, बायको कानाची खाल राहते, शिल्लक शहाणपणा करीत नाही, फालतू डोकं लवित नाही. सासू सासरे पण मान सन्मान देते. आता तुला सासू सासरे मान सन्मान तर नाही देणार, पण फटके नक्की देतील. गद्दारी केली भाव तो माझ्यासोबत. मला लव्ह मॅरेजसाठी चढून दिलं, स्वतः अरेंज मॅरेज करून राहिला. अरे भावा, तो ऐकून पोरगी पटली म्हणून तू लव्ह मॅरेज केले. मायकून काय पोरगी पटाना म्हणून मला अरेंज मॅरेज कर नाही. भावा, आज समजलं मला, 10 दुश्मन पुरते, पण तुझ्यासारखा एक दोस्त नाही पुरत. Gang, gang, wanna do the chain.